हॅलो ऑल, वेलकम टू केरला सिरीज. आज आपण बघणार आहे वर्ल्ड फेमस असं पद्मनाभ स्वामी टेम्पल आणि आपली बॅक जर्नी टू पुणे. सकाळचे आत्ता वाजलेत 6:30 आणि हा आमचा लास्ट डे. आम्ही चाललो पद्मनाभ स्वामी टेम्पलसाठी. म्हणूनच श्रुतीने साडी घातली कारण ड्रेस कोड मॅन्डेटरी आहे. तिने साडी घातली आहे आणि मी बघू शकतो तुम्ही लुंगी घातली आहे. सो बघू आता तिकडे जाऊन तुम्हाला तिकडचा शूट दाखवतो. आत्ता आम्ही आलो आहे पद्मनाभ स्वामी टेम्पलला. पद्मनाभ स्वामी टेम्पल हे विष्णूच्या अवतारासाठी फेमस आहे. येथे भगवान विष्णू अनंत शयन अवस्थेत म्हणजे शेषनागावर झोपलेल्या रूपात विराजमान आहेत. भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उगवलेले आहे आणि त्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. याचा अर्थ संपूर्ण सृष्टीची निर्मिती भगवान विष्णूपासून सुरू होते असे मानले जाते. या मूर्तीतील आणखीन एक विशिष्ट गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंचा एक हात शिवलिंगावर ठेवलेला दिसतो आणि हे दृश्य भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे एकत्व तसेच हिंदू धर्मातील समन्वय व एकात्मता दर्शवते. आणि भगवान विष्णूंच्या दोन्ही बाजूला देवलक्ष्मी आणि भूदेवी विराजमान आहेत. देवी लक्ष्मी समृद्धी, संपत्ती व सौभाग्याचे प्रतीक आहे, तर भूदेवी संरक्षण व स्थैर्य दर्शवतात. आज आमचा लास्ट डे ट्रिपचा आणि आम्ही आलो आहे विजिट करायला पद्मनाभ स्वामी टेम्पल. सो हे टेम्पल खूप जुनं आहे आणि हे पद्मनाभ स्वामी म्हणजेच विष्णूचा अवतार आहे, त्यांचं टेम्पल आहे आणि म्हणूनच या जागेला तिरुवनंतपुरम असं पण म्हणतात. ही अनंतरूपी असं विष्णूचा अवतार आहे. या मंदिरामध्ये 3 पार्ट आहेत. पहिल्या पार्टमध्ये चेहरा, दुसऱ्या पार्टमध्ये मधील बॉडी आणि लास्ट पार्टमध्ये पाय, असे 3 दिसतात आणि तिन्ही एक ब्रह्मा विष्णू महेश यांचं डिपिक्ट करतात. हे जगातील सगळ्यात रिचेस्ट मंदिर असं म्हटलं जातं. अराउंड 1.2 लाख करोड एवढी संपत्ती इथे सापडलेली आहे आणि ते म्हणजे 2 वोल्ट होते, त्यातलं 1 वोल्ट खोललं, त्याच्यात दरवाजे होते. 6 दरवाजे पहिले खोलले तर त्याच्यामध्ये 1.2 लाख करोड इतकी संपत्ती सापडली आहेत, म्हणजे गोल्ड, जुनी नाणी आणि त्याच्यामध्ये. आणि अजून एक डोअर त्यांनी खोललं नाही आहे, ही मिस्ट्री आहे. त्याच्या मागचं अजून कारण नाही कळलं, पण मोस्टली असं म्हणतात की ते जर दार खोललं तर काहीतरी प्रलय येऊ शकतो, त्यामुळे ते एक दार नाही खोललं आणि त्याच्या आत किती संपत्ती आहे याचा आपण अंदाज पण लावू शकत नाही. फक्त पहिलं वोल्ट खोलल्यानंतरच 1.2 लाख करोड एवढी संपत्ती सापडली. त्यामुळे हे जगातलं सगळ्यात रिचेस्ट टेम्पल झालेलं आहे आणि टेम्पलचं आर्किटेक्चर आतून खूपच भारी आहे. आत व्हिडिओ आणि कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, पण तुम्ही खरंच एकदा येऊन व्हिजिट करा. खूप मस्त असं आर्किटेक्चर आहे, भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि पूर्ण विष्णूंचा जो गाभारा आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त पंतांवरती दिसतं, लाईट कोणतीच नाही आहे. ती अटायर तुम्ही सगळ्यांचा बघू शकता इथे. तर तुम्हाला असं अटायर करायला लागेल, वर खाली लुंगी आणि वरती शेला घालायला लागेल. लेडीजसाठी तुम्हाला साडी घालायला लागेल. शॉपिंग पण आहे, खूप छान छान गोष्टी आहेत तिथं त्यांच्याकडे शुभ मानतात त्या गोष्टी पण आहे. आणि टेम्पलचं टायमिंग सांगशील? हां, टेम्पलचं टायमिंग सकाळी 6:30 ते 7 तासाच ओपन असतं, त्यानंतर 8:30ला ओपन होतं. खूप कमी टाईममध्ये ओपन असतं, त्यामुळे तसाच प्लॅन करायचा की जेणेकरून तुम्हाला पटकन दर्शन मिळेल. आज थोडी गर्दी कमी होती त्यामुळं आणि आम्ही सकाळी लवकर आलो, 6:30लाच आलो होतो, पण दर्शन खूप छान झालं. तिथं असं पण आहे की VIP पास 500 रुपयाला VIP पास आहे, पण काही गरज नाही आहे कारण की जर तुम्ही 20-25 मिनटं या वेट केला तर तुम्ही जाऊ शकता. करावंच लागतं आणि थोडंसं त्यांना एकदम किंचित असा फरक आहे की पुढं जाऊन दर्शन भेटतं आपल्याला थोडंसं मागे, पण असं काही नाही आहे. त्यांच्या लाईनच्या पाठीमागेच आपली लाईन असते, त्यामुळे पास नाही काढला VIP, डिरेक्टली दर्शन करायला आलं तरी चालेल. येस, पण मस्त वर्थ इट आहे. या तुम्हाला क्लोज लुक दाखवतो. सो इथं पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत नाश्त्याला. आम्ही आता नाश्ता करेन आणि त्याच्यानंतर आम्ही कोचीला निघेन. आमची फ्लाईट आहे, ॲक्च्युली आमची फ्लाईट 1 वाजता आहे, तर त्याच्या आधी आम्हाला कोचीला पोचायचं आहे. बघू आता, नाश्ता करून आम्ही इकडे साईट सीइंग करेन थोडंफार आणि त्याच्यानंतर आम्ही कोची एअरपोर्टला निघेन. हा आहे लुलू इंटरनॅशनल मॉल आणि हा केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि भारतातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक आहे. 2013 साली जेव्हा हा मॉल बांधण्यात आला तेव्हा हा भारतातील सर्वात मोठा मॉल होता, पण त्याच्यानंतर बरेचसे मॉल बनले ज्याने याला मागे टाकले, पण तरीही हा अजूनही भारतातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक मॉल आहे असं मानलं जातं.
हे आहे कोची एअरपोर्ट. कोची एअरपोर्ट हे खूप सुंदर असं बांधलेलं आहे, कम्फर्टेबल सीटिंग आहे आणि त्यांनी मस्त मस्त स्टॅच्यूजही तिथे उभे केलेले आहेत, त्यामुळे थोडा तुमचा एंटरटेनमेंट पण होतं तिथे. यामुळे जर तुमची फ्लाईट कोचीन एअरपोर्टवरून असेल तर तुम्ही हे स्टॅच्यूज बघू शकता आणि तुमचे एंटरटेनमेंट नक्कीच होईल. फायनली आमची केरला ट्रिप समाप्त झाली आहे आज आणि आज लास्ट डे आहे. आत्ता आम्ही कोलम टू कोची हा प्रवास केला आणि अप्रॉक्सिमेटली 6 to 7 hours लागले आम्हाला जर्नीसाठी आणि आता आमची फ्लाईट 1 वाजता. आमची ट्रिप केरलाची खूप मस्त झाली कारण की आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं. दर दिवशी आम्हाला पाऊस लागला आहे आणि असं म्हणतात की केरला पावसाळ्यात बघणं खूप मस्त असतं. तो एक्सपिरियन्स आम्हाला भेटला आहे आणि पावसामुळे आमची ट्रिप कुठेही पण अडखळली नाही आहे कारण की असं झालं की प्रत्येक ठिकाणी आम्ही काहीतरी ऑक्युपाईड होतो कुठल्या तरी कामात आणि तेव्हा पाऊस पडला आणि मोस्ट ऑफ द टाईम आम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करत होतो इन शेडमध्ये, तेव्हा पाऊस पडला किंवा रात्री पाऊस पडला. सो ट्रिप एन्जॉयबल झाली. पावसाळा म्हणजे रेनी सीझनमध्ये केरला कसं असतं ते पण अनुभवलं. जास्त गरमी झाली नाही आणि ओव्हरऑल केरला ट्रिप खूपच मस्त झाली. आणि मी लास्टला एवढंच बोलेल, केरलाच गॉड्स ओन कंट्री असं म्हणतात, ते खरंच आहे कारण की देवाने इकडे सगळंच दिलं आहे. बीचेसपासून ते टी गार्डन्स आणि माउंटन्सपर्यंत सगळं दिलेलं आहे. सो तुम्ही नक्की हा अनुभव घ्या, केरलाला या. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग्स. बघू आता नेक्स्ट ट्रिप आपण कुठे जातो. सो एंड ऑफ ट्रिप. सो सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.